हाय हॅलो नमस्कार. आणि आज आहे रविवारची सकाळची नाश्ता काय आहे बघा. बटाटो पोहे आहे आणि ते रेसिपी कसं करायचं ते शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि पोहे आपण भिजवताना पिळून काढायचं नाही आहे, असं पाणी नितळून घ्यायचं आहे. आणि आपण पिळून काढल्यानंतर ते लई बारीक होते पोहे, म्हणून इथं मी पाणी नितळून काढलेलं आहे. आणि इकडं कांदा लांब लांब असं चिरून घ्यायला लागलं. मी दोन ते तीन कांदा घेतलेला आहे आणि इकडे 2 बटाटो घेतलेला आहे. आणि ते बटाट्याचं वरचं साल काढून घेतो आणि इकडे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक बारीक कट करून घेतो बटाटो. आणि इकडं सकाळच्या नाश्त्याची सुरू आहे आणि पोरं ते आंघोळ ते करायला लागल्यात. आणि इकडं नाश्ता तयार करायला लागलो मी. हे नाश्ता झाल्याबरोबर पोरं नाश्त्याला येतात. इकडं बारीक चिरून घेतलेला आहे बटाटो. आणि इकडं बघा मी पोहे भिजत ठेवलेलो. तेल गरम करायला ठेवतो इकडं. आणि पोहेला कसं तेल जरा जास्तच लागतं. इकडं पोहे आहे अर्धा किलोला जरा जास्त आहे. जिरं मोहरी कढीपत्ता आणि मिरची टाकलेला आहे. आणि इकडं बारीक करून घेतलेला बटाटो पण टाकतो त्यामध्ये. तेलामध्ये चांगला व्यवस्थित मग व्हायला पाहिजे बटाटो. पहिलं तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचं आहे बटाटो आणि मिरच्या कढीपत्ता जिरं मोहरी सगळं. आणि इकडे शेंगदाणे पण भाजून घेतलं होतं आणि त्याचं वरचं साल काढून ते पण तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया. आणि मी कांदा नंतर टाकलेला आहे. कांदा पण व्यवस्थित भाजलेला आहे. त्यामध्ये हळद टाकते जरा. चला एक अर्धा चमचा साखर टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. इकडे भिजून ठेवलेले पोहे पण त्यामध्ये टाकतो आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो. चला इकडे मिक्स करून घेतलेला आहे. इकडे पोहे तयार झालेला आहे. आणि आता इकडे बघा त्यामध्ये जरा कोथिंबीर टाकते. पोहे तयार झालेला आहे. आणि या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि रेसिपी आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वरनं जरा कोथिंबीर टाकलं आणि त्यामध्ये जरा खोबरं पण टाकलेलं आहे. चला या तुम्ही पण नाश्ता करायला.